हा ओके. जसं की मी मगाशीच म्हणले होते की तुमचा जिओग्राफीचा ओव्हरऑल पेपरच खूप इझी होता. आता आपण एक एक प्रश्न जिओग्राफीचे बघूया. कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात? हिमालयाचं डिस्ट्रीब्युशन आपण रांगांवाईज केलेलं आहे, म्हणजे पॅरलल रांगांवाईज आपण एक डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचं, की बृहद हिमालय, लेसर हिमालय, शिवालिक. आणि दुसरं एक त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रादेशिक आहे, प्रादेशिक म्हणू शकतो, किंवा मग आपण नद्यांच्या डिव्हिजननी केलेलं एक आपण बघू शकतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला वर्ण जी सिंधू नदी वाहते, बरोबर, आणि इकडनं खाली सतलज रिव्हर वाहते, बरोबर आहे की नाही? सतलजच्या नंतर इकडे कुठली नदी येते तुमची? इकडे खाली मग काली रिव्हर येते, बरोबर आहे की नाही? आणि कालीच्या नंतर इकडे तिस्ता येतं आणि इकडे ब्रह्मपुत्रा येते. ठीक आहे. हे असंच या हिमालयांचं आपण काय केलेलं आहे, मग डिव्हिजन केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? मग हा इथला जो सगळ्यात पहिला रिजन आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीरचा रिजन मिळतो. म्हटल्यावरती हा जो बिटवीन आहे त्याला आपण काय नाव दिलेलं? हिमालयाच्या रिजनला पंजाब हिमालय दिलेलं आहे. आलं लक्षात? सो लॉजिकली किंवा फॅक्च्युअल डेटा वाईज ह्याचा आन्सर कन्फर्म हेच येणार. ओके. कुठलं? तर सिंधू सतलज दोन नद्यांच्या मधला जो प्रदेश असणार आहे हिमालयाचा त्याला आपण पंजाब हिमालय असं म्हणतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणारे वारे असतात, त्यांना काय म्हणतात? ठीक आहे. त्याला लूचे वारे म्हणतात, लू वारे असं त्याला म्हणत असतात. ठीक आहे. बाकीचे हे काल वैसाखी चहा वारे हे वेगळे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घाटांचे आहेत बघा. घाट, फोंडा घाट. ज्या लोकांना गोवा आवडतं ते लोक हे डोळे झाकून आन्सर देऊ शकतात की गोव्याला जाताना कुठला घाट लागतो? तो तुमचा असतो फोंडा घाट, बरोबर आहे की नाही? तर पहिलं ज्याच्यामध्ये तुम्हाला हा ऑप्शन दिसून येईल की अ च फोर्थ असलेला, असे किती आहेत बघा. हा पण एक आहे, हा पण एक आहे, म्हणजे सेकंड पण आहे, थर्ड पण आहे. त्यानंतर माळशेजला जाणारी लोक थोडासा प्रवास केला की हे असे उत्तर आपल्याला इझिली देता येऊ शकतात. नसेल प्रवास केला तर पुस्तकाच्या थ्रू प्रवास करायचा. माळशेज कशाला जोडतो? अहमदनगरला जोडतो. कुठनं? मुंबई, ठाणे, बरोबर. म्हणजेवरती ह्याचा आन्सर काय असलं पाहिजे? हे असलं पाहिजे. आता असा ऑप्शन बघा बरं ज्याचा आन्सर B3 असेल, बी च 3. ओके. ये भी था ऑप्शन में, पण इथे 3 हा नाहीये, म्हणल्यावरती ह्याचा आन्सर कन्फर्म हेच असणार आहे. ठीक आहे. उसके बाद शंभू महादेवचे डोंगर रांग कुठल्या दोन नद्यांच्या मध्ये आहे? पूर्वी असं विचारलं जायचं की कोणत्या नदीच्या खोऱ्याच्या वरती किंवा खाली कुठली डोंगर रांग आहे. ठीक आहे. हा एक मॅप काय लक्षात ठेवायचा, आधी तुमचे विंध्य असतात. ठीक आहे. मग विंध्यच्या खाली नर्मदा, बरोबर. मग नंतर तुमचे सातपुडा येतात, बरोबर. मग सातपुडाच्या खाली कुठली रिव्हर येते तुमची? तापी रिव्हर येते. तापीच्या खाली तुमचे सातमाळा, अजिंठ्याचे डोंगर रांग येतात. मग त्याच्या खाली कुठली नदी येते तुमची? कुठल्या नदीचं खोरं येतं? तुमच्या गोदावरीचं खोरं येतं. गोदावरीच्या खाली कुठलं आहे मग? पुणे रिजन, अहमदनगरकडे हरिश्चंद्र बालाघाट येतं. मग त्याच्या खाली कुठली नदी येते तुमची? पूर्ण त्या खोऱ्यामध्ये भीमा नदी येते, बरोबर आहे की नाही? आणि मग भीमाच्या खाली तुमचे शंभू महादेवच्या डोंगर रांगा आहेत आणि त्याच्या खाली मग इकडे तुमची कृष्णा नदी येते, बरोबर आहे की नाही? म्हटल्यावरती आणि ह्याच्या खाली तुमच्या समजा पन्हाळ्याच्या. ठीक आहे. पण आता एक्झॅक्टली आपला आन्सर काय आहे? आपल्याला विचार काय? शंभू महादेव ही डोंगररांग, ही इथे शंभू महादेव आली, हिच्या वरती कुठली नदी आहे? भीमा आहे, आणि खाली आहे कृष्णा नदी. असा ऑप्शन कुठला आहे ह्याच्यामध्ये? हा इथे भीमा कृष्णाचा ऑप्शन, म्हणजे ह्याचा आन्सर काय असणार आहे? हे असणार आहे. ठीक आहे. भीमा कृष्णावाला आन्सर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये बघा स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू म्हणजेच कुठली जमीन असते की जिथे वार्षिक सरासरी पर्जन्य हे किती असलं पाहिजे? ठीक आहे. काही जणांना वाटेल की हे एवढं असेल, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त म्हटल्यावरती कोरडवाहूचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. खरं पाहिलं तर हा सुद्धा येत नाही, कारण की इथे नाही म्हणलं तरी हे बऱ्यापैकी चांगलं पर्जन्य आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे हा नाही म्हणलं तरी. कोरडवाहू म्हणजे असा असतो भाग की जिथे हे 100 सेंटीमीटर पेक्षा कमी पण 40, म्हणजे एकंदरीत ऍव्हरेज 75 सेंटीमीटर पर्यंत पडणारा जो पाऊस असतो ना त्याला आपण कोरडवाहू शेती असं म्हणत असतो. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील हा लोकसंख्येवरतीच आहे, नागरी वस्ती वगैरे. ठीक आहे. हा तसा पाहिला तर थोडाफार पॉलिटीमध्ये पण मोडतो, जिओग्राफीच्या याच्यामध्ये सुद्धा मोडतो. ठीक आहे. ह्याला आपण याच्यामध्येच ठेवूयात, इकॉनॉमिक्सच्याच रिजन मध्ये ठेवूयात आपण. हा घेऊत आपण लोकसंख्येचा. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग किती? फॅक्च्युअल आहे हा प्रश्न. सगळ्यात सुरुवातीला जेव्हा विभागणी केली तेव्हा किती होते प्रशासकीय विभाग? 4 होते.
4 असलेला ऑप्शन कुठला आहे? हा आहे, हा आहे, 2 किंवा 1. ठीक आहे. आता किती आहेत? आता किती आहेत विभाग आपल्याकडे? आपला एक आहे औरंगाबाद आहे, त्याच्यानंतर नाशिक आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, त्याच्यानंतर अकोला आहे, पुन्हा नागपूर आहे आणि मग कोकण आहे. म्हणजे एकूण हे विभाग किती आहेत आपल्याकडे? 1 2 3 4 5 6. म्हणजे किती आले? 4 आणि 6 असलेलं आन्सर आपलं येणार आहे. ठीक आहे. ओके. उसके बाद नेक्स्ट आता मृदेचे प्रकार. मृदा कुठे कुठे कोणत्या प्रकारच्या आलेल्या आहेत त्याच्यावरती हा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. बघा, काळी कापसाची मृदा कुठे आढळते आपल्याला? याचा आन्सर अगदी लॉजिकलच आहे. काळी कापसाची मृदा तुम्हाला कुठे सापडणार आहे? तर या भागामध्ये, महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये तुम्हाला ही काळी कापसाची मृदा आढळणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे ही जोडी कुठे लागणार आहे? ह्याची इथे लागणार आहे. असं ऑप्शन आहे का? असे ऑप्शन 2 आहेत. 1 पण आहे, 2 पण आहे. ठीक आहे. त्यानंतर जांभी मृदा आपल्याला कन्फर्म कुठे सापडत असते? जांभी मृदा आपल्याला कोकण प्रदेशामध्ये सापडत असते. बरोबर आहे की नाही? जांभीचा प्रदेश कुठला येणार आहे? कोकणचा येणार आहे. असा ऑप्शन कुठला आहे की जो ब ला 1 नंबर दाखवतो? तो म्हणजे हाय, म्हणून याचा आन्सर हे असणार आहे 2 नंबरचं. ठीक आहे. इथे लगेच लॉजिक आपलं क्लिअर होऊन जातं. बाकी नेक्स्ट क्वेश्चन. यस, आता इसका आंसर देखो. अग्निजन्य खडकामध्ये लोह मेनली सापडतं. ठीक आहे. तुम्ही जर वाचला असेल कधी, तुम्ही बघा, लोह हे कन्फर्म आहे. बाकी मग सोने तांबे आढळतं म्हणल्यावरती, लोह आढळतं म्हणल्यावरती हे ऑप्शन करेक्ट येणारच, म्हणजे हा करेक्ट आहे. ठीक आहे. स्तरित खडकामध्ये चुनखडक, जिप्सम. बरोबर आहे. स्तरित म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स जे असतात ना, त्याचं सेडिमेंटेशन होऊनच काही कालांतराने हे चुनखडक वगैरे बनतात. रूपांतरित खडक म्हणजे जे की त्यांचा फॉर्म चेंज करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्रक, गार्नेट ही खनिज आढळत नाहीत. ठीक आहे. अभ्रक, गार्नेट हे त्याच्यामध्ये नाही मिळणार. तर ह्याचा आन्सर तुम्हाला अ, ब, क हे बरोबर मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज, कोणतं विधान बरोबर आहे? महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे का? हो, आहे. ठीक आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते? हो, पावते. मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे? नाहीये. ठीक आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे? हो, बरोबर. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार तुमचं? अ, ब आणि ड. ठीक आहे. ह्याचा आन्सर तुमचं, एक मिनिट, अ, ब आणि अ, ब. उत्तरेकडची सिंदफणा, सिंदफणा ही दक्षिणेकडची नदी आहे. ठीक आहे. सिंदफणा ही दक्षिणेकडची उपनदी आहे तिची, त्याच्यामुळे ह्याचा आन्सर तुमचा अ आणि ब येणार आहे फक्त. ठीक आहे.